सैतानी आत्मा आणि एक आहे सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा. एक आहे आत्म्याने भरलेला देवाचा सेवक आणि दुसरा आहे दुष्ट आत्म्याने भरलेला देवाचा सेवक किंवा सेविक. या दोन सेवकांमध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे फरक काय आहे, भेद काय आहे. कोण आम्हाला व्यवस्थित सांगतं, कोण आम्हाला चांगला सल्ला देतं, या दोघांपैकी आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारा कोण आहे, आम्ही कोणाचं ऐकलं पाहिजे, आम्ही कोणाचं नाही ऐकलं पाहिजे, हे तुम्ही आणि लक्षात ठेवलं पाहिजे. पण खूपसे लोक काय करतात, चांगल्या देवाच्या सेवकाने सल्ला दिला तर तो ऐकत नाही आणि मग त्यांचं इकडे बहा वाटुळ झालं, नुकसान झालं, काही प्रॉब्लेम आले तर मग ते डॉक्टर हात मारून घेतात आणि म्हणतात मस्त ऐकलं ना, बरं झालं असतं त्या माणसाचं. आमचे सेवकच लय भारी सांगत होते, आमचे सेवकच आम्हाला चांगला सल्ला देत होते, आमचे सेवकच आम्हाला चांगलं मार्गदर्शन करत होते, उगाच आम्ही त्या माणसाचं ऐकलं. आमच्या सेवकाचं ऐकलं असतं, आमच्या दिलेल्या पास्टरचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. येशू प्रभू की आभारी 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 हो आभारी 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 आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही रोज पवित्र आत्म्याने भरलेल्या सेवक जो देवानं तुम्हाला आणि मला दिला, तुमच्या मंडळींसाठी किंवा लोकांसाठी देवाने जो काही मेंढपाळ दिला आहे, त्या देवाच्या सेवकाचे आभार मानले पाहिजे. की तो देवाचा सेवक कुठल्याही मंडळीला, कुठल्याही लोकांना वाईट सल्ला कधीही देणार नाही. नेहमी चांगला सल्ला देण्याचं मेंढपाळाचं हृदय असलं पाहिजे. आणि सत्य मेंढपाळाने नेहमी सांगितलं पण पाहिजे. येशू प्रभू की. तर मंडळीतल्या लोकांचे डोळे उघडले जातात, त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या टाळक्यामध्ये या गोष्टी पटकन बसतात. आमेन. तर महत्वाची गोष्ट तुम्ही आणि मी या वचनामध्ये बघितली आहे की तुम्ही आणि मी यातून शिकत आहोत की परमेश्वराचं ऐका. कोणाचं ऐका? आणि ज्याच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे तो कधी लबाड बोलत नाही. देवाच्या वचनातून चांगला सल्ला मिळतो. आता तुम्हाला परमेश्वराच्या आत्म्याचं ऐकायचं की ज्याच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा नाही, त्या खोट्या लोकांचं ऐकायचं हे तुम्ही ठरवायचं. पहा, खोट्या लोकांचं ऐकलं तर नुकसान तुमचं आहे, आत्मिक नुकसान आहे, शारीरिक नुकसान आहे, भौतिक पण नुकसान आहे, कारण त्या आजीचं तसंच झालं. पण तुम्ही खऱ्या मेंढपाळाचं आत्म्याच्या द्वारे जर ऐकलं तर तुमचं नुकसान होणार नाही. हे तुमच्या आणि माझ्या समोर देवाने ठेवलेला आहे. तुम्हाला कोणाचा सल्ला योग्य वाटतो तो सल्ला घ्या. नुकसान करायचं तर नुकसान करून घ्या आणि फायदा करायचा असेल तर तुम्ही देवाच्या निवडलेल्या पात्राचंच तुम्ही ऐका, कारण तो देवाचं मार्गदर्शन तुम्हाला शिकवतो. म्हणा सगळ्यांना आमेन. जोराने म्हणा आमेन. तर पुढे जाऊन तुम्ही आणि मी या ठिकाणी वाचतो, तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला शरण गती किंवा राजाला शरण जाणं महत्वाचं आहे. त्याचे गुलाम तुम्ही व्हा. तर पुढे जाऊन तुमच्या आणि माझ्या लक्षात येतं की परमेश्वर म्हणतो तुमच्यामध्ये जे भविष्य सांगणारे आहे. काय आहे? भविष्य सांगणारे म्हणजे ती प्रॉपर्टी करणारे नाही, पोपट पंचीवाले. भविष्य या शब्दाला वचन सांगणारे किंवा संदेश सांगणारा असं म्हटलेलं आहे. काय सांगणार? जोराने बोला. काय? संदेश सांगणार. तुमच्यामध्ये जे भविष्य सांगणारे व भविष्य पाहणारे आहेत का? भविष्य पाहणारे आहेत. काय दाखवतात? येतात ना, हात दाखवतात आम्हाला. सांग बाबा माझ्या काय लिहिलंय भाग्यामध्ये.
माझ्या हातावरती कोणती रेष कुठं जाती, माझं काय होणार आहे सांगा, माझं भविष्य सांगा. आमच्या घरामध्ये त्या दिवशी कोणीतरी आलं बाहेर आणि आल्यानंतर ती म्हणते, बाई तुझं फार चांगलं होणार आहे, बाई तुझं कल्याण होणार आहे, तुझा फार मोठा फायदा होणार आहे. आता मला सांगा, भविष्य सांगणारे ज्यावेळेस दारामध्ये येतात आणि ते दुसऱ्यांसाठी असे शब्द उद्गारतात, मग तुम्ही कशाला येतात दारात दुसऱ्यांचं भविष्य सांगण्यासाठी? तुमचंच भविष्य तुम्ही पहा ना. हॅलो, बरोबर आहे ना? अरे तुमच्याकडे सगळं काय आहे तर तुम्ही सुधरा, तुम्ही बदला, तुमचं जीवन बदला, घर बदला, परिवार बदला, कुटुंब बदला, फॅमिली बदला, सगळं बदलून टाका ना. तुमच्याकडे ऑटोमॅटिक लोक येतील. पण तुम्ही दुसऱ्यांच्या घरामध्ये येतात आणि दुसऱ्याच्या घराच्या समोर उभा राहून तुम्ही दुसऱ्यांना असं बोलतात, तुमचं जीवन काय हे बघा ना. आम्ही काय अशा भविष्यवादीवरती विश्वास ठेवत नाही, कारण आम्हाला एक गोष्ट माहित आहे की परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही या ठिकाणी ही गोष्ट पाहत आहे. जे भविष्य सांगणारे व भविष्य पाहणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आणि आम्ही कानाकडे करून टाकू. आम्ही म्हटलं आम्ही काय देत नाही, तुम्ही जा, तुमचं भविष्य तुम्हीच पहा, तुमचं कल्याण तुम्ही पहिलं करून घ्या आणि मग आमच्याकडे या, तुमचं कल्याण झाल्याच्या नंतर. का आम्हाला हे बोलायचं आहे? कारण अशा लोकांना तुमच्या आणि माझ्या दारात ज्यावेळेस येतात ना, त्यांच्यामध्ये दुरात्म्यांचं काम चालू असतं. ते सांगू शकतात, लक्षात ठेवा, ते बोलू शकतात तुमच्या जीवनाविषयी, लक्षात ठेवा, परंतु बोलल्याच्या नंतर तुम्ही पगळून जाऊ नका मेणबत्ती सारखं. एकदम सत्य आहे. या लोकांकडे लक्ष देऊ नका. ते म्हणतात तुम्ही बाबेलांच्या राजाची सेवा करणार नाही, पण ते खोटे बोलतात. काय बोलतात? खोटे लोक काय बोलतात? ज्यांच्यामध्ये दुष्ट आत्मा आहे ते काय बोलतात? खोटे बोलतात. ते कधीच खरं बोलत, ते कधीच खरं बोलत तर खोट्या लोकांपासून किंवा खोट्या संदेशांपासून सावध राहण्याचा इशारा परमेश्वराने त्या काळामध्ये इर्मयाच्या द्वारे दिलेला आहे. येशू मसीह की. आणि आज परमेश्वर तुम्हाला आणि मला या ठिकाणी देवाचा एक उद्देश सांगत आहे की तुम्ही खोट्या लोकांचं कधी ऐकायचं म्हणा. खोट्या लोकांचं बोला सगळे, खोट्या लोकांचं ऐकू नका. ते काय बोलतात त्यांच्या बोलण्याकडे बोला, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. बाबेलाचा राजा खरंच आणि यहुदी लोकांना गुलाम करून टाकील. काय करून टाकील? गुलाम करून टाकील. तर या वचनातून तुम्हाला मला शिकण्याची एक गोष्ट आहे की खोट्या लोकांचं ऐकण्यापेक्षा देवाचं आज्ञाचं पालन करणं महत्त्वाचं. मला सगळेजण आमेन. देवाच्या आज्ञाचं पालन हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. खोट्या लोकांवर आश्वासन ठेवण्यापेक्षा, त्यांच्या भूलथापांना बळी पडण्यापेक्षा पवित्र शास्त्र तुमच्या हातात आहे, पवित्र शास्त्र माझ्या हातामध्ये आहे. त्या पवित्र शास्त्रामध्ये तुमच्या जीवनाचं भविष्य लिहिलं आहे. हालेलुया. माझ्या जीवनाचं भविष्य लिहिलेलं आहे, तर मी पवित्र शास्त्र काढून वाचलं पाहिजे. म्हणा आमेन. तर ते तुमच्या हातात आहे, माझ्या हातात आहे, तर मग त्याचं पालन केलं पाहिजे ना तुम्ही. जर तुमच्या आणि माझ्या हातात देवाने दिलाय, तुम्ही आणि मी वाचतो आणि त्याचं जर पालन करत नाही, तर फायदा काय होईल का तुम्हाला? मला काही फायदा होईल का?
काहीच फायदा होणार नाही. परमेश्वरच तुमच्यासाठी चांगल्या योजना करतो. आमेन. जर परमेश्वर माझ्यासाठी चांगल्या योजना करत आहे, चांगले प्लॅन करत आहे, तर मी स्वतः परमेश्वराला शरण जाणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आज आपल्याला ह्या वचनातून शिकायची दुसरी गोष्ट ही आहे, सगळ्या जगाचा बॉस प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणा सगळेजण आमेन. भूतांना शरण जाण्यापेक्षा विश्वासा निर्माण करणारा जो देव आहे त्याच्या हातात सगळी सत्ता आहे ना. तुमचं आणि माझं जीवन तारणं, मारणं, आशीर्वादित करणं, खाली नेणं, जे काही असेल सगळं करणारा कोण आहे? तुमचा आणि माझा प्रभू आहे. त्याने तुमच्या जीवनाविषयी भविष्य आखलं आहे. कधीपासून? तुम्ही प्रभू मध्ये आले म्हणून, तुम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला म्हणून नाही. हे विश्व, हे आकाश सर्व निर्माण करण्याच्या अगोदर तुम्ही आईच्या उदरात नसताना, मी आईच्या उदरात जन्म घेतला नसताना देखील देवानं प्रभू येशूच्या नावात तुमचं आणि माझं भविष्य लिहून ठेवलं आहे. मंडळी म्हणेल का आमेन? भविष्य लिहून ठेवलेलं आहे की तुमच्या जीवनात काय होणार आहे, माझ्या जीवनात काय होणार आहे, तुमच्या घरात काय होणार आहे, माझ्या घरात काय होणार आहे, हे सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. जर आज तुम्ही देवाच्या सेवकाच्या मुखातून निघणारा एक एक शब्द ऐकत आहे, तर परमेश्वर तुम्हाला आणि मला देवाच्या सेवकाच्या मुखातून सांगत आहे, तुम्ही देवाला शरण जा, तुम्ही प्रभूला शरण जावे. शरण शरण येशूला, अरे सुधर आता पापी मानवा. जावे शरण शरण येशूला, अरे सुधर आता पापी मानवा. ओ सुधर आता पापी मानवा. ओ सुधर आता पापी मानवा. अरे सुधर आता पापी मानवा, मानवा, मानवा. बोला आज येशूचा तो स्वीकार करे, पश्चाताप करे मानवा. बोला सारे आज येशूचा तो स्वीकार करे, पश्चाताप करे मानवा. जे तुम्हाला खोटं खोटं सांगत आहे, तुझ्या घरात हे होईल, तुझ्या घरात हे होईल, तुझ्या कुटुंबात हे होईल, तुझ्या शेतात हे होईल, अजिबात त्या लोकांच्या भूत थापाला बळी पडू नका. आमेन. त्याच्या विरुद्ध देवाचं वचन बोलत आहे. तो म्हटला का तुमचं वाटोळ होईल, देवाचं वचन या, देव काय म्हणतो, मी तुझं कल्याण करेन. तो म्हटला का तुम्ही मराल, प्रभूच्या वचनाकडे, प्रभू काय म्हणतो, मी तुला. तो म्हटला का जिवंत ठेवीन. एखादा म्हटला तुझा खेळ खालास, तुझ्या कुटुंबाचा खेळ खालास, काही चांगलं होणार नाही, आता संपलं तुझं, परत या वचनाकडे या. वचन काय सांगणार? जिथं आमचं सगळं काही संपलंय तिथून शून्यातून अंत असती प्रारंभ. ऐकलंय का? शेवटातूनच, शून्यातूनच सुरुवात, परत नवीन करणारा तुमचा आणि माझा म्हणा प्रभू आहे येशू मसीह की. तर तुम्हाला आणि मला ही सेवा कार्य करण्याची संधी आहे. तुम्हाला आणि मला चान्स आहे की तुम्ही आणि मी स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा जो देव आहे त्याला तुम्ही आणि मी शरण आले पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे, त्याची आराधना केली पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे, त्याच्या आज्ञाचं पालन केलं पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आणि मी जीवन जगलं पाहिजे. कारण तुम्ही आणि मी आज परमेश्वराचे लोक आहोत. ज्या लोकांना परमेश्वराने आश्वासन दिलं आहे, कारण तुम्ही मी आश्वासन दिलं म्हणून त्याच्याकडे आलेलो आहे. आमेन. शब्द दिला आहे म्हणून तुम्ही आणि पवित्र शास्त्र वाचत आहे. आणि जर तुम्ही आणि परमेश्वराच्या शब्दावर तुमचा आणि माझा भरोसा ठेवत आहोत, तर देवाच्या लोकांना हे लक्षात ठेवा, वचनाप्रमाणे विश्वास ठेवून जीवन जगणाऱ्या लोकांना आणि आज्ञा पालन करणाऱ्या लोकांना तो प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वादित करत असतो. जे लोक आज्ञाचं पालन करीन, वचनाप्रमाणे जगतील, वचनाप्रमाणे वागतील, त्या लोकांना तो आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. कारण तो विश्वास
विश्वास ठेवणाऱ्यांचा मान करणारा प्रभू आहे. म्हणा आमेन. शरीराला सांगा, प्रभू येशू ख्रिस्त विश्वास करणाऱ्यांचा मान करणारा आहे. आणि हे सगळं पवित्र शास्त्रात आहे. आज्ञा पालन केल्याशिवाय माणसाला आशीर्वाद मिळत नाही. म्हणून अशा खोट्या लोकांकडे जाऊ नका आणि त्यांना आपले हात दाखवू नका, कारण त्यांच्यामधून दुरात्मा काम करतो आणि मग त्यांच्यामधून खोटी भविष्यवाणी तुमच्यासाठी निघेल, घरासाठी निघेल, दैवाविषयी बोलतील, स्वप्न दृष्टांताविषयी बोलतील. मांत्रिक जादूटोणा करणारे हे लोक असतात आणि ते तुम्हाला आणि मला फसवल्याशिवाय राहणार. म्हणून तुम्ही आणि फसू नये म्हणून देव तुम्हाला आणि मला इशारा देत आहे. या शेवटच्या दिवसामध्ये सावधान राहूया. पुढे एक वचन आपण वाचूया. यशाचं पुस्तक, यशाचं पुस्तक 47 अध्याय यशाचं पुस्तक मिळालं 47 अध्याय आणि वचन क्रमांक 9 आपण वाचूया. अपत्यहीनता व वैधव्य ही दोन्ही एकाच दिवशी एकाच क्षणी तुला प्राप्त होतील. तुझे बहुविध मंत्रतंत्र व तुझी विपुल चेटके यास न जुमानता ती तुझवर पूर्णपणे गुदरतील. तर तुम्ही आणि देवाचा सेवक यशिया याच्याद्वारे देखील काही गोष्टी या मंत्रतंत्राविषयी ऐकणार आहोत. वचनामध्ये लिहिलाय 47:9. तेव्हा आता ऐका, आता हे ऐका, आगे विलासिनी जी तू सुरक्षितपणे बसली आहेस, जी तू आपल्या मनात म्हणतेस मीच आहे आणि माझ्या सारखे कुणीच नाही, मी कधी विधवा अशी बसणार नाही किंवा मला मुले गमावल्याचा अनुभव कधी येणार नाही. ऐकलंय सगळ्यांनी? तर या वचनामध्ये तुम्ही आम्ही पुन्हा या राजाबद्दल पाहत आहोत की ज्या राजाच्या हातामध्ये परमेश्वराने सत्ता देण्याचं नियुक्त केलं होतं, त्या राजाची म्हणजे बाबिलोन राजाची सत्ता परमेश्वराने काढून घेण्याचं पण नियोजन केलं होतं. म्हणा आमेन. जिथं गर्व आला तिथं गर्वाचं घर, जिथं भरलं ना बाबांनो तिथं काय होतं? नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामध्ये देखील या राजासारखा घमंड येऊ नये. कशाविषयी आपल्यामध्ये घमंड येतो, गर्व येतो, अभिमान येतो, हे तुम्ही आणि चेक करा. थोडं सोनं झालं म्हणून काय फुकताय काय? थोडा पैसा आला म्हणून फुकता का? थोडा गाडी बंगला झाला म्हणून फुकता का? आणि लोकांसमोर तुम्ही काय काय बोलतात, काय काय भाषा, जगात हे चालू असतो. बरोबर आहे? जगातल्या लोकांची बोलण्याची स्टाईल बघा, त्यांची भाषा बघा, कसे कसे बोलतात. पैसा आला का ओय कोणा संग बोलतो कळतं का तुला? मी कोण आहे माहितीये का? कोण आहे? फुगीरपणे बोलतात. बघा, राजाच्या हातामध्ये सत्ता दिली ना तर किती दिवस द्यायची हे देवाला माहित असतं. तो राजा काय काय करील हे पण माहित असतं, पण राजाच्या हातातून सत्ता कशी काढून घ्यायची हे पण कळलं. महत्वाचं येशू मसीह की. तर या वचनामध्ये तुम्ही आणि पाहतो की विधवा शब्द आलेला आहे आणि या ठिकाणी दुसरा शब्द कोणता आला? मुले बाळे गमावण्याचा. हे दोन शब्द तुम्ही आणि या वचनामध्ये पाहतो. तर हा शब्द जर वापरलेला आहे तर ह्या राजाविषयी या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. दुःख किंवा विधवा कोणाला वाटत असेल असं? काय होतं? विधवा झाल्यानंतर आनंद होतो का माणसाला? एखाद्याचा मिस्टर पती वारले तर आनंद होतो का? जळकुट्या लोकांना आनंद होत असेल, बरोबर आहे?
दुसरी गोष्ट, मुले बाळे जर मेले कोणाचे तर होतोय का आनंद? आनंद होत नाही. आणि देवाने आपल्याला पण मुलं बाळ दिले, बरोबर आहे ना? पण जगामध्ये आनंद केला जातो. हे दोन शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत, हे दुःखाचे शब्द म्हणून वापरले गेलेले आहेत. येशू प्रभू की. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये पाहतो, या वचनामध्ये पण देवाने त्या स्त्रीला किंवा मंडळीला ते अनुभव देण्याचे ठरवले होते. देव आपल्याला प्रत्येक अनुभवातून घेऊन जात असतो, बरोबर आहे का नाही? कोणाला अनुभव देत नाही असं काही आहे का? तर बाबेलन राजाचं जे झालेलं पतन आहे किंवा पापाविषयी त्या ठिकाणी बोललेलं आहे, आणि ते वर्णन जे आहे पवित्र शास्त्रामध्ये एका स्त्रीविषयी केलेलं आहे. कशाविषयी? आता तुम्ही विचार करता, राजा तर पुरुष दिसतोय, आणि मग तिची उपमा स्त्रीला कशी जोडली गेलेली आहे? तर देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की पत्नाविषय आहे किंवा पापाविषय आहे. त्याचा रूपांतर चरित्र किंवा रूपात चित्रित केलेला आहे असं म्हणू शकतो आपण. चित्रित केलेला आहे किंवा रेखाटलेला आहे असं आपण म्हणू शकतो. येशू प्रभू की. बोला येशू प्रभू की. तर या वचनाचा अर्थ काय आहे तुमच्या माझ्या लक्षात आलं पाहिजे. हे वचन बाबेलाचा जो राजा आहे हे गर्वाने भरल्यामुळे, म्हणा शेजाऱ्याला गर्वाने भरू नको, आणि मीपणा काय आहे? मीपणा, माझ्यासारखा, बोला पुढे, माझ्यासारखा कुणीच नाही असं वर्णन केलं जातं. आहे का माझ्यासारखा कुणी? मीच एकदम असा, मीच असा, मीच तसा, मीच आमका, मीच फलाना, मीच दिसताना. लोक बोलतात ना माझ्यासारखा कुणीच नाही. आत्मिक लोक पण बऱ्याच गोष्टी बोलतात, मीच करणारा, मीच केले, मीच केले. मीच म्हणजे काय आहे? गर्व. म्हणा सगळं काय आहे? गर्व आहे, हा घमंड आहे, हा मीपणा आहे, हा स्वार्थीपणा आहे. कधीही फुगून जाऊ नका. येशू प्रभू की. हे विचार आपल्या मनामध्ये आणू पण नका. मी प्रार्थना केली, प्रार्थनेने हे झालं, मिरेकल झालं, अलौकिक गोष्टी झाल्या, मी वर्शिप केली असं झालंय म्हणून अभिषेक आला, मी संदेश सांगितला म्हणून असं झालं, मी जागा दिली चर्चसाठी म्हणून तर चर्च झालं, मी शेडला पत्रे दिले म्हणून तर झालंय चर्च, मी साऊंड दिलाय म्हणून पैसे दिले म्हणून तर झालंय ते असं म्हणून. हे माणसाच्या स्वाभाविक विचार माणसामध्ये येतात. काही ना काही गर्व येतो, माझ्यामध्ये पण येतो बाबा. पण मी आठवण करतो प्रभू हे शब्द तुझे नाहीत बाबा. हालेलुया. हे दुष्टाचे शब्द आहे. आपल्यामध्ये स्वभाव येतो कधी कधी, आणि हे विचार आपल्यामध्ये येतात काही ना काही स्वतःला वर करायचे. तर हे विचार कोणापासून आहे तुम्ही आणि यातून शिकलं पाहिजे. तर ज्याची स्वतःला विधवा किंवा अनाथ कधीच होणार नाही असे मानते, परंतु परमेश्वर देव असे म्हणतो की दोन्ही दुःख म्हणजे पती वारणं आणि मुलं मरणं हे तिच्या जीवनावरती आलेलं संकट दर्शवतं. काय दर्शवतं? म्हणा काय दर्शवतं? संकट. बोलो येशू प्रभू की. संकट आल्यावरती कोण आनंदी करेल का बाबा? हसल का कोणी? यस हसणार का कोणी? रडणार? सांगा मला, हसणार का रडणार? तर आपल्या मनात असे विचार येत आहेत का? यस किंवा नो सांगा मला. फार महत्वाच्या गोष्टी आहेत, आणि हे विचार, ही शक्ती कशामुळे येत आहे तर या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळत आहे. पुन्हा वाचूया ना वचन. अपत्यहीनता व वैधव्य ही दोन्ही एकाच दिवशी एका क्षणी तुला प्राप्त होतील. तुझे बहुविध मंत्रतंत्र व तुझी विपुल चेटके यास न जुमानता
ती तुझवर पूर्णपणे गुदरतील. तर 47व्या अध्यायामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळते की देवाने आता काय केलेलं आहे. बाबेलचा जो राजा आहे आणि त्या ठिकाणचे जे लोक आहेत त्यांना परमेश्वराने दोष दिला आहे. आता मला सांगा, ज्या लोकांना परमेश्वर नाव ठेवतो किंवा त्याच्याकडे बोट करतो त्या लोकांचं काही खरं आहे का? आपल्या भाषेत सांगा, काही खरं आहे का? काय दोष दिला? कारण त्यांच्यामध्ये गर्व परमेश्वराला दिसला. समजून घ्या. पुढे तुम्ही आणि या वचनामध्ये वाचतो की परमेश्वर त्या लोकांचा गर्व उतारणार. हे 100% खात्रीने खरं आहे. आपला गर्व लोक म्हणतात त्याला 2-3 धोपाट्या टाक रे, मग त्याचा गर्व उतर आहे ना. लय फुगीर करून राहिला, लय बोलून राहिला, लय टवटव करून राहिला, वटवट करून राहिला, 2-3 बोले टाक त्याला. येशू प्रभू की बरोबर आहे, असे बोलतात. पण ज्यावेळेस देव एखाद्याचा गर्व उतरतोय ना, तर मग कोण काय करणार? तर नेहमी लक्षात ठेवा, देवाच्या लोकांमध्ये गर्व आला, तुम्हाला कुणी सांगणारा नसन, कुणी बोलणारा नसन, तर नेहमी लक्षात ठेवा, देव तुमचा गर्व उतरू शकतो. तुम्ही किती फुगीर झालेले आहेत, मी किती फुगीर झालेलो आहे हे प्रभूला माहित आहे. येशू प्रभू की कारण गर्व माणसाच्या जीवनात येतो. आणि मग देवाच्या वचनात तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की बाबेलच्या लोकांनी देखील या ठिकाणी बघायला मिळतं की परमेश्वर इस्रायलचा देव हा तारणारा आहे, हा मुक्तीदाता आहे, आम्हाला सोडवणारा आहे आणि तो पवित्र प्रभू आहे असं त्यांनी मानलेलं नाही. कळतं का तुम्हाला? बघा, जगामध्ये असे किती लोक आहेत अजूनही. तू काय आमचा देव आहे का? बरोबर ना. अमेरिकेचा देव आहे, फॉरेनचा देव आहे, लंडनचा देव आहे, इकडचा देव आहे, तो भारताचा देव नाही आहे ना. गर्व आहे त्यांच्यामध्ये. अजिबात येणार नाही मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे, नाही वाचणार बायबल मी, नको मला तो देव, नको मला तो ख्रिस्त, तो आमचा प्रभू नाही. अच्छा नाही, नका घेऊ. प्रभूला माहिती तुझा गर्व कसा उतरायचा. म्हणाल का हालेलुया? जोराने म्हणा हालेलुया. ज्या माणसातल्या जगातल्या लोकांमध्ये गर्व भरलाय ना, ते प्रभूला स्वीकारत नाही आणि तो पवित्र प्रभू आहे, तुमचा आणि माझा मुक्तीदाता आहे, हे जगातले लोक देखील मानणार नाही. त्यांच्या मधला हा अहंकार आहे, अहंकार. आणि या अहंकारला उतरण्यासाठी किंवा खाली दाबण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. येशू प्रभू की उलट त्यांनी काय केलेलं आहे? देवाच्या वचनात लिहिलंय, बाबेलच्या लोकांनी काय केलेलं आहे? वृद्धांशी म्हणजे म्हाताऱ्या माणसांसंग ते क्रूरतेने वागले त्या काळात. आज पण बघा, अरे ज्यांना देव कळत नाही ना ते लोक बघा कसे क्रूरतेने वागतात. म्हातारी घराच्या बाहेर आहे ना, म्हाताऱ्याला भाकरी नाही, आई वडिलांना भाकरी नाही, काठीने मारतात, दांडक्याने मारतात म्हाताऱ्या माणसाला, अंगठे मारून घेतात, पैसा काढून घेतात, पेन्सिल काढून घेतात आणि त्यांना घराच्या बाहेर काढून देतात. किती महाराष्ट्रामध्ये क्रूर क्रूर अत्याचार केला जातो आज वृद्ध लोकांवरती. आणि म्हणून अनाथ आश्रम काढलेत, वृद्ध आश्रम काढलेत आणि म्हातारे माणसं सगळे वृद्धाश्रम वाले सांभाळतात. काय उपयोग? थोडा विचार करा, थोडी कल्पना करा. त्या काळामध्ये देखील जे देवाला लोक मानत नव्हते, देवाच्या विरुद्ध वागले, त्या लोकांनी त्या वृद्ध माता पितांसंग असं वर्तन केलेलं आहे. आणि मग आज सांगा, महाराष्ट्रामध्ये तसंच आहे, संपूर्ण जगात देखील तसंच आहे. पण देवाला मानणारे लोक जर तसंच करायला लागले तर मग आपल्या घरात आपल्या आई वडिलांना तसं करू नका. ही देवाची वॉर्निंग आहे, इशारा आहे. म्हणाल का आमेन? क्रूरपणे त्यांच्या संग वागू नका. कुत्र्याला 2-2 भाकरी घालतो माणूस आणि म्हाताऱ्या माणसाला आई वडिलांना तुम्हाला सकाळ संध्याकाळ भाकर देता येत नाही आणि मी येतो हालेलुया, मी उपवास करेल, मी प्रार्थना करेल, हे करेल ते करेल. नको करू प्रार्थना. देवाला तुझी प्रार्थना मान्य नाही, वीट येईल तुझ्या प्रार्थनेचा देवाला.
तुझ्या आई बापांना तू सांभाळत नसेल, भाकरी खाऊ घालत नसेल तर कशाला क्रूरपणे मारता? चांगलं नाही. हा गर्व आहे. ही जादूटोण्याची, मांत्रिकाची, तांत्रिकाची एक शक्ती आहे, लक्षात ठेवा. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की आमच्या संघ आज चांगलं वागणारे कोणी आहेत का? दया करायची, माया करायची, प्रेम करायचं, म्हाताऱ्या माणसात त्यांचा आदर करायचा, सन्मान करायचा, ते सगळं सोडून द्यायचं आणि त्याच लोकांना मारायचं, धोपट्या घालायच्या. चांगलं नाही. हे गर्व आहे. तुम्ही जर तुमच्या आई बापांना असं जर वागवत असाल ना, मारत असाल ना, देवाची सेवा करून, हा गर्व आहे तुमच्यामध्ये. हा माझ्यामध्ये पण गर्व आहे. आणि गर्व जर तुमच्या आणि माझ्यामध्ये आला ना, तर प्रभू फटके मारल्याशिवाय राहणार नाही. तुमचा गर्व उतरल्याशिवाय प्रभू राहणार नाही. म्हणून आपल्या माणसाला तुम्ही जीव लावा, त्याच्यावर प्रेम करा. जरी ते प्रभूला तारणारा मुक्तीदाता म्हणून स्वीकारत नाही, तर त्यांच्यावरती प्रेम करणं ही आमची जबाबदारी, हे आमचं कर्तव्य आहे. येशू मसीह की हा बोला सर, येशू मसीह की. पुढे तुम्ही आणि या वचनामध्ये वाचतो की तुम्हाला वाटत असेल आम्हाला कुणी आडवं येऊ शकत नाही. काही लोक माझ्या बापाला मारी नाही, मी काही करेन, तुला काय करायचं पंचायत. अरे म्हणतात ना लोक, किती शब्द असे बोलणारे. काही करीन माझ्या बापाचं आईचं मी, तू कोण मला सांगणार? नाही तर घेऊन जाय तुझ्या घरी माझ्या आई बापांना सांभाळ. तुझ्यात काही धमक आहे, मला नाही बोलतो तर. बाबांनो, असे कितीतरी आडवे बोलणारे लोक आहेत. आडव्या लोकांना सरळ करणारा एकच आहे. म्हणाल का आमेन? त्याचं नाव म्हणा, त्याचं नाव वात्र्यापणा. तुम्ही हानवी जे काही बोलून जातो ना, वाचाकल्यावाने, भसाकल्यावाने, वात्रटवणे आपले शब्द जे आपण काढतो ना, या वृद्ध माता पितांना, आणि त्यांना ठेच देतो त्यांच्या आत्म्याला, त्यांच्या मनाला, त्यांच्या विचारांना. या गोष्टी आपण बोलत जातो ना, लक्षात ठेवा, प्रभू तुमच्यावर दांडा काढल्याशिवाय राहणार नाही. आपल्यातला गर्व उतरण्याची धमक प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. येशू मसीह की. आपल्या विचारामध्ये दंगा असू नका. मी आणि माझं घर, मी आणि माझा संसार, मी आणि माझं परिवार, मी आणि माझं लेकरं. मला आई बापाची गरज नाही, मला सासूची गरज नाही, मला सुना सासऱ्याची गरज नाही, मला गरज नाही. हालेलुया. अच्छा, तू नाही होणार का सासू? तू सून होणार नाही का? तू म्हातारा होणार नाही का? असंच राहणार आहे का? जसं पेरले ना तसं उगवतोय बरं का. म्हणाल का आमेन? जसं पेरलं म्हणा, जसं पेरलं. आपल्या गोष्टीमध्ये तुम्ही जर दंग होऊन गेले, माझा संसार संसार, अचानक काहीतरी कोसळणार वरतून बरं का. अचानक काहीतरी घडेल, अचानक. आणि ध्यानात ठेवा, अकस्मात गर्विष्ठ लोकांचा नाश होतो, घमंडी लोकांचा नाश होतो, अभिमान स्वाभिमान फुगीरपणाने जीवन जगणाऱ्या लोकांचा अकस्मात म्हणजे क्षणात नाश होतो. सांगून होत नाही. आता गेला माझ्यापासून. काही लोकांचं बरं झालं, लय फुगीरपणा करत होता, गेला, बरं झालं. येशू प्रभू की. आणि चेटके व मांत्रिक, बायबलच्या वचनामध्ये लिहिलंय, याच्यावरती भिस्त ठेवू नका, विश्वास ठेवू नका. येशू प्रभू की. काय ठेवू नका? सांगण्याचा अर्थ काय आहे? बाबेलाचा जो राजा आहे, त्याचा परमेश्वराने गर्वामुळे पाडाव केला, त्याच्या हातातून सत्ता काढून घेतली. बाबेलाचा राजा हे सैतानाचं एक दर्शक आहे. शेवट मुद्दा आहे का? बाबेलाचा राजा, त्याला पाडणं, दुसऱ्या भाषेमध्ये सैतानाला पाडणं. म्हणा आमेन, म्हणा आमेन. सैतानाला पाडणं. जादू टोण्याचा काहीही परिणाम किंवा जे लोक जादू टोणा करतात, काय करतात? म्हणा, काय करतात? जादू टोणा करतात.
सैतानाला पाडणे, जादू टोण्यावर काहीही इलाज होणार नाही. अलग लक्षात, अलग लक्षात. जादू टोण्यावरती इलाज आहे का काही? सांगा मला. प्रयत्न करतात लोक, सुटतात का त्याच्यातून? यस, सांगा मला. अविश्वासू लोक बघा कसे लोक जादू टोण्याकडे पळतात. पळतात की नाही? येशू प्रभू की बघा त्या अविश्वासू लोकांकडे. आणि मग आपल्याला पण वाटतं आता सैतान कसा पाडणार, हा जादू टोना माझ्यावरती कसा चालेल का, नाही चालणार. हे पण महत्वाचं आहे ना. चालतोय का आपल्यावरती? पण गर्व जर तुमच्यावरती आला तर तुमच्यामध्ये अविश्वास येईल. आणि अविश्वास तुमच्यामध्ये आला की तुम्ही देवाच्या उपस्थितीपासून थोडेसे लांब व्हाल. देवाच्या विश्वासापासून थोडे लांब झाले का, कुणी जर मारली ना, लगेच तुम्हाला म्हणा ओ मला त्रास व्हायला लागला जादू टोण्याचा, कुणीतरी माझ्यावरती केलं, कुणीतरी माझ्यावर. आमेन, आमेन.